गुड मॉर्निंग गाईज. उदयपूर द सिटी ऑफ लेकच्या डे 2च्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर काल डे 1ला आपण बऱ्यापैकी इकडचे लोकल टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोर केले. ठीक आहे, तर आजचा डे 2 आहे. डे 2ला आपण थोडे आउट ऑफ सिटी थोडे एक्सप्लोर करणार, म्हणजे सिटीपासून थोडे लांबचे स्पॉट आपण एक्सप्लोर करणार. तर काल मी तुम्हाला डे 1ला सांगायला विसरलो की मी चेक इन कुठे केले. तर माझ्या मागे तुम्ही बघता हॉटेल लेक स्टार बिस्टो, इथे आम्ही चेक इन केलं काल. ठीक आहे, चांगलं बजेट फ्रेंडली हॉटेल आहे उदयपूरमधलं. थोडं सिटीपासून थोडं मार्केटपासून थोडं 5-10 मिनटं लांब आहे. एकदम तुम्हाला मार्केटमध्ये पाहिजे असेल तर मार्केटमध्ये सुद्धा भरपूर सारे स्टे आहेत. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्ही बुक करू शकता. परंतु बजेट फ्रेंडली जर बघत असाल तर हॉटेल लेक स्टार बिस्टो खूप छान ऑप्शन असेल तुमच्यासाठी. तर आम्ही इथेच बुक केलं 2 नाईटसाठी. तर आता आम्ही चाललेलो डे 2चे स्पॉट एक्सप्लोर करायला. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडेल. जर तुम्ही सुद्धा जर 2 नाईट 3 डेजसाठी प्लॅन करायचा उदयपूर, तर ती व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करेल. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण आज डे 2ला जवळचे काही टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोर करूया. सो फायनली गाईज आपण कर्णी माता मंदिरला पोहोचलेलो आहोत. बघा इथे पार्किंग अवेलेबल आहे कर्णी माता मंदिरला. हा जो रस्ता आहे तो रोपवेचा रस्ता आहे, जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर. आणि रोपवेचं हे तिकीट काउंटर आहे. 113 रुपीज, 113 रुपये पर पर्सन तिकीट आहे रोपवेची. इथून रोपवेची तिकीट घेतली आपण. आता जाऊया रोपवेसाठी. तो तिकीट वगैरे काढून जर तुम्ही खाली उतरलात तर हे रेस्टॉरंट आहे, इथूनच तुम्हाला एंट्री करायची आहे. बघा खाली त्याच्या आधी रेस्टॉरंट लागतं. तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय. पराठा डोसा वगैरे मागवलाय. नाश्ता करून आपण आता जाऊया पुढे रोपवेसाठी. तर आपण बघताय हा एक कर्णी माताचा रोपवे. कर्णी माता मंदिरला जायला रोपवे आहे त्याचा. त्या रोपवेने आपल्याला जायचंय कर्णी माता मंदिरला. सो फायनली गंडोलामध्ये बसलेलो आहोत आपण रोपवेमध्ये. आणि हा रोपवे आपल्याला कर्णी माता मंदिरला घेऊन जाईल. सो फायनली रोपवेने आपण वरती आलेलो कर्णी माता मंदिरला. आता इथून पुढे जाऊया मंदिराच्या दिशेने. कर्णी माता मंदिरच्या इथून तुम्ही व्ह्यू बघताय उदयपूरचा. हा आहे फतेसागर लेक. पूर्ण उदयपूर सिटी पण दिसते. फतेसागर लेक आहे. रोपवे मधून उतरल्या तुम्ही इथे कर्णी मातासाठी प्रसाद घेऊ शकता चढवायला. बघा अशा प्रकारे 300 रुपयाचा प्रसाद आहे हा तुम्ही घेऊ शकता मंदिरासाठी. थोडं वर आल्यानंतर तुम्हाला बघताय उदयपूर सिटी दिसते पूर्ण. उदयपूर सिटी व्ह्यू. असे व्ह्यू बघण्यासाठी तुम्ही कर्णी माता मंदिरला नक्की विजिट द्या. एक साइडला लेक पिचोला आणि एक साइडला उदयपूर सिटी.
तर आता आपण बघून आलो कर्णी माता टेम्पल. रोपवेने जावं लागतं. मस्त आहे, खूप छान आहे. मंदिराच्या टॉप्स वरतून एकदम पूर्ण उदयपूर सिटी दिसते. त्याच्यानंतर लेक पिचोलाचा खूप छान व्ह्यू दिसतो. तर इथे नक्की तुम्ही व्हिजिट करा कर्णी माता टेम्पलला, आणि रोपवेचा सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला भेटेल इथे. खूप छान वाटलं मंदिरात जाऊन. ठीक आहे, तर आता आपण चाललो आहे आपल्या पुढच्या स्पॉटला, तो म्हणजे शिल्पग्रामला. शिल्पग्राम इथून एक 9 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर डायरेक्ट भेटूया आपण शिल्पग्रामला. चला. सो फायनली मित्रांनो, आता आपण कर्णी माता मंदिराकडून 15 मिनटं राईड करून आलेलो आहोत इथे बाहुबली हिल्सला. आणि बघू शकता इथे पार्किंग वगैरे अवेलेबल आहे. बाहुबली हिल्सला आम्ही नंतर जाणार होतो, शिल्पग्रामला आधी जाणार होतो, परंतु पहिलं बाहुबली हिल्स केलं, बोललो की त्याच्यानंतर आपण जाऊया शिल्पग्रामला. तर बघा पार्किंग वगैरे अवेलेबल आहे. तिथून आपल्याला जायचं आहे बाहुबली हिल्सला. बाहुबली हिल्सला जायला रस्ता जो आहे तो बघा असा आहे, कच्चा रस्ता आहे आणि बाजूला पूर्ण लेक आहे. 300 मीटरचा रस्ता आहे, म्हणजे कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला ट्रेकिंग करावी लागणार आहे बाहुबली हिल्सला पोचायला. तर जाऊन बघूया कसं आहे बाहुबली हिल्स. बाहुबली हिल्सच्या एंट्रन्सला तुम्हाला तिकीटला काढायची आहे बघा. किती रुपये तिकीट? 10 रुपये पर पर्सन तिकीट. तिकीट काढून पुढे जाऊया. सो आत्ताच आम्हाला ॲडवाईस दिली त्यांनी की पाण्याच्या बॉटल जास्त कॅरी करा, खूप चालायचं आहे वरती. एक हाफ ॲन आवर आपल्याला लागेल वर पोचायला. ठीक आहे, तर पाण्याच्या बॉटल तुम्ही जर येणार असाल तर पाण्याच्या बॉटल कॅरी करा सगळ्यांनी एक एक तरी. तिथे खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत अवेलेबल, जिथे तुम्हाला पाण्याचे बॉटल्स वगैरे भेटतील. फ्लोअर ट्रेक, छोटे छोटे स्टॉल दिसतील आणि हा व्ह्यू दिसेल तुम्हाला पूर्ण ट्रेक. जसे वर जातो आपण तसं असं का व्ह्यू लेकचा भारी दिसतोय. सो फायनली काय आपण बाहुबली हिल्सला पोचलेलो आहोत. जास्त चढावं लागलं नाही, 10 मिनिटं लागली. बाहुबली हिल्सवर तुम्ही व्ह्यू बघताय. हे आहे बाहुबली हिल्स, नक्की विजिट द्या. छान व्ह्यू आहे मस्त. इथून अजून पण पुढे जायला रस्ता आहे बघा, तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. जाऊन बघूया कसं आहे. तर मित्रांनो, हा व्ह्यू आहे बाहुबली हिल्सचा. इथून अशा प्रकारे तुम्हाला मस्त व्ह्यू दिसतो. तर उदयपूरला आल्यानंतर बाहुबली हिल्सला यायला विसरू नका. नक्की तुमचा हा टुरिस्ट स्पॉट ॲड करा तुमच्या लिस्टमध्ये. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो बाहुबली हिल्सवरून, बघू शकता तुम्ही. हा व्ह्यू एन्जॉय करायला इथे नक्की या बाहुबली हिल्सला. तर आता हा होता बाहुबली हिल्स. इथे मी तुम्हाला दाखवतो बघा. ह्या रोडने आपण आलो येताना. मस्त रोड आहे, एकदम लेकला लागूनच हा रोड आहे. सिनिक रोड होता भरपूर. पुन्हा एकदा याच रोडने आपल्याला परत जायचं आता.
बाहुबली हिल चढताना तुम्ही अशा मस्त मध्ये रिफ्रेशिंग उसाचा रस पिऊ शकता. बघा उसाचा रस, तुम्ही थकला असाल तर असे मध्ये मध्ये स्टॉल्स आहेत उसाच्या रसाचे. सो फायनली गाईज आपण आता बाहुबली हिल्सला गेलेलो. खूप छान व्ह्यू होता वरतून, मस्त व्ह्यू आहे. तर तुम्ही पण कधी आलात तर बाहुबली हिल्स स्किप करू नका. थोडंसं चढायचं आहे, म्हणजे ट्रेकिंग करायची आहे. 15 ते 20 मिनटं लागतात. स्पोर्ट्स शूज वगैरे असतील तर बेटर आहे, किंवा सिनियर सिटीजन असतील तर त्यांना अवॉइड करा. ठीक आहे, पण खूप छान आहे. तर आपण आता बाहुबली हिल्स नंतर कुठेतरी लंच करूया आणि मग लंच नंतर आपण जाणार शिल्पग्रामला. ठीक आहे, तर आपण पहिला हॉल्ट घेऊया लंच करायला. तर चला भेटूया डायरेक्ट. तर आपण बाहुबली हिल्सला होतो आता आणि तिकडून आपण लंच करण्यासाठी आलेलो. तर उदयपूरमध्ये जर तुम्ही असाल आणि लंच करायचं असेल तर बघा, 56 भोग म्हणून एक हॉटेल आहे, प्युअर व्हेजिटेरियन. खूप बेस्ट हॉटेल आणि चांगलं हॉटेल होतं. रिझनेबल रेट्स आणि टेस्ट वाईज पण खूप छान होतं. ठीक आहे, तर आता आम्ही इथून जेवून चाललोय शिल्पग्रामला. भेटूया डायरेक्ट शिल्पग्रामच्या इथे. तर आता आपण जेवून वगैरे मस्तपैकी आलेलो शिल्पग्रामला. शिल्पग्राम म्हणून एक चांगला टुरिस्ट स्पॉट आहे इथे, जिथे ग्रामीण शैली वगैरे दाखवली उदयपूरची. ठीक आहे, तर तिकडे सर्व आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं काय दाखवलं आपण. ते बघा आपल्यासमोर आहे आता शिल्पग्रामचा गेट. 60 रुपीज पर पर्सन एंट्री आहे इथे. तर एंट्री तिकीट काढून आपण जाऊया आतमध्ये, बघूया कसं आहे. Almelia down.
तर मित्रांनो आपण आता होतो शिल्पग्रामला. शिल्पग्राम हे असं बनवलं आहे की महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या 4 स्टेटचं ट्रेडिशन, कल्चर त्या हिशोबाने त्यांनी सगळं बनवलं आहे. ते सगळं दाखवतात 4 स्टेटचं. ठीक आहे, तर शिल्पग्रामला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. ओके आहे, पण तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. आता आपण शिल्पग्रामवरून आलेलो आहोत सज्जनगडला. सज्जनगडची तिकीट वगैरे काढली, एंट्री वगैरे करतो आहोत आम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया सज्जनगडवरती. डायरेक्ट भेटूया वरती सज्जनगडला. सज्जनगडला पोहोचलेलो. सज्जनगड मान्सून पॅलेस बघा, पर पर्सन तिकीट काढले 173 आणि 2 स्कूटीची तिकीट. हे बघा सज्जनगडचा एंट्रन्स आहे. तिथून आपल्याला वरती जायचं. स्कूटी अलाउड आहे वरपर्यंत आणि जर सिनियर सिटीजन असेल तर कॅब बुक करू शकता तुम्ही. जाऊया सज्जनगडला. तिकीट काढली. त्या कॅब बघा अशा असतात. या कॅबने तुम्हाला सज्जनगडवरती नेतात. सो फायनली गाईज आपण सज्जनगडला पोचलेलो आहोत. हे बघा अशी 2 व्हीलरची पार्किंग आहे इथे आणि इथून एंट्रन्स आहे, एंट्री आहे इथून. तर आपण जाऊया सज्जनगडला. तुम्हाला जर सज्जनगडबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे वाचू शकता तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ. हा जो सज्जनगडचा मागचा पार्ट आहे, इथून लोक सनसेट बघायला मोस्टली गर्दी करतात. पण सनसेट खूप छान दिसतो. तर तुम्हाला सुद्धा बेस्ट सनसेट पॉईंट बघायचा असेल तर सज्जनगडवरती या इव्हिनिंगला.
तर मित्रांनो सज्जनगडला मस्त सनसेट एन्जॉय केला. खूप भारी सनसेट, भारी वाटत होता. सनसेट मस्त प्रॉपर बघायला भेटला आपल्याला सज्जनगडला. तर डे 2 मध्ये आपण सकाळी गेलो पहिलं कर्णी माता मंदिरला रोपवेने. त्याच्यानंतर मग आपण गेलो बाहुबली हिल्सला. बाहुबली हिल्स पण खूप छान होता. व्ह्यू मस्त, थोडीशी ट्रेकिंग आहे पण व्ह्यू खूप छान आहे. त्याच्यानंतर आपण गेलो शिल्पग्रामला, जेवलोमध्ये. त्याच्यानंतर आपण शिल्पग्रामला गेलो, शिल्पग्राम फिरलो थोडंफार. शिल्पग्रामबद्दल मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थानच्या 4 स्टेटचा कल्चर तिकडे दाखवला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता आलो सज्जनगडला. सज्जनगडला मस्त सनसेट एन्जॉय केला. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत आता डे 2चा एंड केलेला आणि आपण आलेलो आहोत आपल्या हॉटेलवरती. ठीक आहे. तर आपण आता भेटूया नेक्स्ट डे 3च्या व्हिडिओमध्ये. डे 2चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटूया डे 3च्या व्हिडिओमध्ये.